नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ बनवायचा विषय असा आहे, सातत्याने येणाऱ्या कमेंटला उत्तर देणे खूप जरुरी होते आणि त्यामध्येही दोन प्रश्न खूप जास्त विचारला जात आहे. सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न की एमएपीएस क्लेमचे पैसे जमा कधी होणार. ही प्रत्येकाचा एकच प्रश्न आहे की एमएपीएसचा क्लेम अप्रूव्ह झालेला आहे पण पेमेंट पेंडिंग आहे, तर ते पेमेंट कधी जमा होणार. आणि दुसऱ्या नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे एमएपीएस क्लेमचे पैसे येणार की नाही. आता बऱ्याच जण असे आहेत की त्यांच्या मनात डाऊट निर्माण झाले. चा जो क्लेम आहे त्याचे पैसे पेंडिंग मध्ये आहेत, पण बरेच दिवस झाले अजून पैसे जमा झाले नाहीत. तर हे पैसे जमा होणार की नाही होणार, की याच्याबद्दल काही अपडेट येत नाहीये. त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न असा आहे की तुमच्यापैकी बरेच जण महानुभाव असे आहेत की त्यांचं म्हणणं आहे की आता एमएपीएस ची जी स्कीम आहे ही स्कीम बंद झालेली आहे आणि आता कोणाचेच पैसे येणार नाहीत आणि याच्यामध्ये वाढ बघून काही उपयोग नाही. तर अशा प्रकारचे बरेचसे कमेंट आपल्याकडे आलेले आहेत. त्यामुळे आज हा व्हिडिओ आपण बनवत आहोत आणि तुमच्या मनातले जे काही डाऊट असतील किंवा जे काही प्रश्न असतील त्याचा उत्तर देण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, कसं असते की जी मानसिकता आहे ती अशा प्रकारची आहे की एखादी गोष्ट आपल्याला जोपर्यंत माहीत नसते तोपर्यंत आपण त्या गोष्टीबद्दल काहीच टेन्शन घेत नाही किंवा आपण कुठल्याच प्रकारचा लोड घेत नाही, जसं आहे तसं चालू देतो. पण जेव्हा आपल्याला ती गोष्ट माहीत होते आणि त्यानंतर आपण खळबळून जागे होतो आणि त्या गोष्टीच्या पाठीमागे लागतो, नंतर आपल्याला त्या गोष्टीची घाई होते. जसं की आता ही स्कीम जी आहे ही जून 2021 पासून सुरू झालेली आहे, म्हणजे जवळजवळ 4 वर्ष झाले स्कीम चालू आहे. पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना स्कीम बद्दल काहीच माहिती नव्हती. तोपर्यंत कोणीही टेन्शन घ्यायला तयार नव्हतं. आम्ही व्हिडिओ बनवू थकलो की क्लेम लवकर सबमिट करा, लवकर सबमिट करा, आरोकडून अप्रुव्हल घ्या, पण कोणीही टेन्शन घ्यायला तयार नव्हतं. पण तुमच्यापैकी बरेच जणांचं असं झालं की त्यांच्या मित्रांचे क्लेम अप्रूव्ह झाले, त्यांना पैसे आले आणि त्यानंतर बऱ्याच जणांना जाग आली की माझ्या मित्राला पैसे आलेत आणि मला आले नाहीत. आपली मानसिकता अशीच झालेली आहे की भले समजा सर्वांना पैसे नाही आले तर चालतात, पण आपल्या 1-2 मित्रांना आले किंवा आपल्या 1-2 ओळखीच्या जे आहेत माणसं त्यांना जर पैसे भेटले आणि आपल्याला पैसे भेटले नाहीत तर आपल्याला जास्त टेन्शन येते. आणि त्यामुळे बरेच जण असे आहेत की ते अस्वस्थ झालेले आहेत की आमचे क्लेम अप्रूव्ह झालेले आहेत, पेमेंट पेंडिंग आहेत, आम्हाला पैसे का नाही आले, आमच्या मित्राला आलेत. तर अशा प्रकारे बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न आहे. त्यामुळे जास्तच उत्सुकता लोकांना इथं लागलेली आहे. तर यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, आपलं चॅनल आहे किंवा इतरही जे चॅनल आहेत तर ते माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत असतात आणि वरून येणारे अपडेट एमएपीएस ऑफिस कडून किंवा आरओ ऑफिस कडून किंवा अवांतर जे सोर्स असतात त्यांच्याकडून जे अपडेट येतात त्याच्यावरच आपण व्हिडिओ बनवत असतो. आणि व्हिडिओच्या माध्यमातून जसं आपलं चॅनल आहे किंवा तसेच इतरही जे चॅनल आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून खूप जास्त मुलांपर्यंत योजना पोहोचलेली आहे. नाहीतर तुम्ही डाटा जर बघितला तर 2024 पर्यंत या स्कीमच्या मार्फत जास्तीत जास्त 1 कोटी रुपयांचं वाटप झालं होतं. 1 कोटी रुपयांचं पण बरोबर वाटप झालेलं नव्हतं. पण जसे जसे युट्यूबवर याचे व्हिडिओ आपण बनवत गेलो आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचत गेले आणि मुलांचे क्लेम अप्रूव्ह व्हायला लागले, त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर व्हायला लागल्या. सुरुवातीला हे जे स्कीम होती ही ऑफलाईन प्रकारे होती, ऑफलाईन प्रकारे याचे फॉर्म भरले जायचे आणि त्यामध्ये खूप साऱ्या अनियमितता होत्या, खूप सारे घोळ होते. बऱ्याच आयटी अशा होत्या किंवा आरओ ऑफिस असे होते की त्यांनी परस्पर मुलांचे क्लेम सबमिट केले आणि परस्पर त्यांचे पैसे दुसऱ्याच खात्यात वळवले झाले, मुलांना माहीत पण नाही. असं खूप मुलांसोबत झालं. त्यानंतर आपण याच्यामधल्या ज्या ज्या काही कमी असतील किंवा जे जे प्रॉब्लेम होते तर ते सर्व प्रॉब्लेम आपण हायलाईट केले आणि त्याच्याबद्दल आपण त्यांना मेल पाठवून किंवा त्यांचे संपर्क करून बरेचसे प्रॉब्लेम मुलांचे दूर केले. आणि बरेच मुलं असे होते त्यांचे क्लेम 6-6 महिने पेंडिंग राहायचे, तर ते पण व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे जागृती केली किंवा त्यांना जास्तीत जास्त मेल केले त्यानंतर हे सर्व प्रॉब्लेम दूर झाले आणि मुलांचे क्लेम 15 ते 20 दिवसात अप्रूव्ह व्हायला लागले. बरेच कंपन्या होत्या की त्या ऐकत नव्हत्या, तर त्या कंपन्या पण अप्रूव्ह द्यायला लागल्या. जसं नागपूरचं जे वेस्टर्न कोलफिल्ड आहे WCL ते अप्रुव्हल देत नव्हतं. इंडियन रेल्वे, सेंट्रल रेल्वे वगैरे ते अप्रुव्हल देत नव्हते. तर अशा प्रकारे बऱ्याचशा कंपन्या होत्या किंवा सरकारी जे होते आस्थापना होत्या तर त्यांच्याकडून आपण अप्रुव्हल घेतले. जिथं जिथं ते अप्रुव्हल देत नव्हते तर आपण आरओच्या माध्यमातून डायरेक्ट अप्रुव्हल द्यायला लावले. तर व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच मुलांचा फायदा झाला आणि ते ज्यांना पैसे जमा झाले त्या बऱ्याच मुलांनी आपल्याला इथं धन्यवाद वगैरे बोलून ते सांगितलेलं आहे. तर त्याबद्दल काही नाही. तर जे मुलं आजकाल जे कमेंट करत आहेत चुकीच्या किंवा निगेटिव्ह कमेंट करत आहेत तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे की आपण जे व्हिडिओ बनवत असतो तर हे व्हिडिओ माहितीपूर्णच असतात. आपण काही कुठेही खोटी माहिती देत नाही. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच मुलांना फायदा झालेला आहे. आणि आकड्यामध्ये जर बघितलं तर जेव्हापासून युट्यूबवर व्हिडिओ यायला लागलेत तेव्हापासून 2024 मध्ये आणि 2025च्या मार्च महिन्यापर्यंत 250 कोटी रुपयांचं इथं वाटप झालेलं आहे. म्हणजे 2024 आणि 25 या 1.5 वर्षामध्ये
250 कोटी म्हणजे त्यातले समजा 10 कोटी सोडून द्या तरी 240 कोटी रुपयांचं वाटप झालेलं आहे या शेवटच्या 1.5 वर्षात आणि हा आकडा खूप मोठा आहे. तर त्यामुळे बऱ्याच मुलांना फायदा झालेला आहे. त्यामुळे आपण जे व्हिडिओ बनवतो याच्यामध्ये खूप सारी मेहनत असते आणि या व्हिडिओतून खूप लोकांना फायदा झालेला आहे. ज्या लोकांना पैसे भेटले तर ते लोक खुश आहेत आणि बरेच मुलं असे असतात की त्यांच्या क्लेममध्येच काही प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांची क्लेम अप्रूव्ह झालेले नसतील किंवा त्यांना पैसे भेटलेले असतील, तर असेच लोक इथं या उलटसुलट ज्या कमेंट आहेत ते करत असतात. तर आपण त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष करू आणि जर कोणी जास्त हे झालं तर त्याला अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आपण. आणि पुढचा विषय असा आहे की जोपर्यंत आपण जानेवारी फेब्रुवारी 2025 पर्यंत व्हिडिओ बनवू तुम्हाला सांगू थकलो की लवकरात लवकर क्लेम सबमिट करा, लवकर क्लेम सबमिट करा, त्यावेळेस ज्या मुलांनी आमचं ऐकलं त्यांनी पटापट क्लेम सबमिट केले, अप्रुव्हल करून घेतले. त्या सर्व मुलांचे मार्च आणि एप्रिल महिन्यात पैसे आलेले आहेत. पण ज्या मुलांनी तेव्हा ऐकलं नाही किंवा थोडं उशीर गेलं तर त्या मुलांचे पेमेंट इथं अटकलेले आहेत. तर आता त्यांना थोडंसं वाट बघावी लागते. कारण आपण एक पॅटर्न लक्षात घेतला पाहिजे. मागच्या वर्षी काय झालं होतं की मुलांचे जे क्लेम होते ते वर्षभर त्यांनी क्लेम सबमिट केले तर त्यांच्या क्लेममध्ये काहीतरी गडबड असायची, मग ते रेक्टिफाय व्हायचे किंवा रिजेक्ट व्हायचे. त्यानंतर ते आरोकडे जायचे, आरोकडून काही मुलांचे अप्रूव्ह व्हायचे आणि आरोकडून अप्रूव्ह झाल्यानंतरही पैशांचं वाटप सुरू कधी झालं ते डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापासून पैशांचं वाटप सुरू झालं. पण तेव्हाही छोट्या छोट्या प्रमाणात पैशांचं वाटप झालं सुरुवातला, जसं की 1 कोटी 5 कोटी मग 10 कोटी मग 20 कोटी अशा प्रकारे ते 15 दिवसाच्या अंतरातून किंवा 20 दिवसाच्या अंतरातून ते पैशांचं वाटप सुरू झालं. तर ते डिसेंबर ते जानेवारी महिन्यापासून ते वाटप सुरू झालं होतं. त्यानंतर ते कंटिन्यू राहिलं, मग जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि काही प्रमाणात एप्रिल, तर अशा 4 महिने ते कंटिन्यू वाटप सुरू राहिलं. पण त्यानंतर मार्चमध्ये फायनान्शियल इयर संपते, बजेट जे मागच्या वर्षी असते ते क्लोज होते, नवीन बजेट अलॉट होते आणि मार्च महिना हा सरकारी नोकरीमध्ये बदल्यांसाठी ओळखला जातो. म्हणजे मार्च महिना ते एप्रिल महिना या महिन्यात बऱ्याच लोकांच्या बदल्या होतात. तो होऊ शकते आर ओ ऑफिसमधील बऱ्याच लोकांच्या बदल्या इकडे तिकडे झाल्या असतील, MEPS मधले लोकांच्या बदल्या झाल्या असतील, तर तो पण एक विषय असू शकते. त्यामुळे यातल्या काही अपडेट येत नाही आहेत. हा थोडासा इथं विषय थांबलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की MEPS ही स्कीम बंद झालेली नाही. MEPS ही स्कीम सुरूच आहे आणि सर्व मुलांचे ज्यांचे क्लेम अप्रूव्ह झालेले आहेत त्या सर्वांना पैसे भेटणार आहेत. फक्त स्कीम थोडी स्लो झालेली आहे, अपडेट थोड्या कमी येत आहेत. पण तुम्ही काय करायचं, तुमचे क्लेम सबमिट करून ठेवायचे आणि ज्यांचे क्लेम अप्रूव्ह झाले आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका. फक्त तुमचं आधार कार्ड बँकेला अपडेट करून ठेवा. गव्हर्नमेंटची स्कीम आहे, क्लेम एकदा तुमचा अप्रूव्ह झालेला आहे त्यानंतर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचे पैसे तुम्हाला येणार आहे ते फिक्स आहे. फक्त थोडं मागे पुढे होऊ शकते. तर मागच्या वर्षीसारखा जरी आपण पॅटर्न लक्षात घेतला तर यावर्षी आता ऑलरेडी जुलै महिना सुरूच आहे, अर्धा तर झालेलाच आहे. आता ऑगस्ट पासून तर डिसेंबरपर्यंत एक 4-5 महिन्याचा टाइम आहे. तर समजा आपण 4-5 महिने तर खूप जास्त आपण पकडत आहे, एवढा टाइम लागायला नाही पाहिजे. दिवाळीच्या आतमध्येच किंवा पुढच्या महिन्यात असं काहीतरी पेमेंट वाटप सुरू व्हायला पाहिजे. पण जर समजा जास्तीत जास्त आपण पकडलं तर जास्तीत जास्त मला असं वाटतं मॅक्सिमम डिसेंबर महिन्यापर्यंत मागच्या वर्षीचा आपण जर आकडे लक्षात घेतले किंवा मागच्या वर्षीचा जो पॅटर्न आहे तो लक्षात घेतला तर डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला थांबावं लागू शकते. आणि जानेवारी महिन्यापासून तर 100% गॅरंटी मला असं वाटते की वाटप सुरू होईल जानेवारीपासून आणि ते मग परत ते 4-5 महिने ते मार्च महिन्यापर्यंत, कारण जो बजेट असते तो संपवावा लागते, तर ते कंटिन्यू वाटप सुरू राहील. तर पैसे जर आले तर या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात पण येऊ शकतात. पण जर समजा पैसे नाही आले, थोडंसं मागपुढे झालं, तर तुम्हाला डिसेंबर मागच्या वर्षीचा जर आपण ट्रेंड लक्षात घेतला, कारण आपण आकडे मागच्या वर्षी लक्षात घेत आहोत आणि हे सगळे अंदाज असतात. कारण कसं आहे, वाटप करणारं गव्हर्नमेंट आहे किंवा MEPS आहे, त्याची सरकारी मशिनरी असते, ते त्यांच्या प्रकारे ज्या गोष्टी असतात, ज्या योजना असतात ते राबवतात. तर आपण इथं फक्त अंदाज सांगू शकतो आणि अंदाज माहितीसाठी असते. मग तुम्ही हे नाही बघायचं. आता काही मुलं हेच बघा की जर तुम्ही जुलै महिना सांगितला किंवा तुम्ही जून महिना सांगितला, मी सांगितलं नाही, मी फक्त अंदाज सांगत असतो. मीच काय MEPS जेवढेही युट्यूबर आहेत, कोणीही व्हिडिओ जे बनवत असतात ते अंदाजावर असते किंवा आपल्याकडे माहिती येत असते. समजा आपण ऑफिसमध्ये गेलो, त्यांच्याकडून काही माहिती आली, काही आपण RTI टाकला त्याच्याकडून माहिती आली किंवा ऑफिशियल काही मेल आला, तर ती माहिती असते आणि त्या माहितीवरच आपण हे अंदाज सांगत असतो की या महिन्यात ह्या गोष्टी होऊ शकतात. तर त्याचा अर्थ सरसकट 100% गॅरंटी असा पकडायचा नाही. तो फक्त एक अंदाज आहे असंच पकडायचा आणि घाई करायची नाही. आणि ज्यांना घाई करायची असेल किंवा निगेटिव्ह कमेंट करायचे असतील तर ते लोक करू शकतात, त्यांचा काही विषय नाही, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. तर अशा प्रकारे या व्हिडिओची अपडेट होती. ही स्कीम बंद झालेली नाहीये, ही स्कीम सुरूच आहे आणि पैसे सर्वांना येणार आहेत. ह्या 2 गोष्टीच फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट की जे आहे की अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट, तर सर्वांनी अप्रेंटिस सर्टिफिकेट काढून ठेवा. कारण ज्या मुलांचे क्लेम अजूनही RO कडून अप्रूव्ह झालेले नाही आहेत तर त्यांचे 100% आता रिजेक्ट होणार आहेत.
त्यांना अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट कंपल्सरी मागणार आहेत. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि अप्रेंटिसशिप तुमचा जर क्लेम अप्रूव्ह झाला नसेल तर अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट काढून ठेवा, तो सबमिट तुम्हाला करावाच लागेल. आणि ज्यांचं अप्रूव्ह झालेलं आहे पण अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट नाही आहे त्यांनीही अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट काढून ठेवा. सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. तुम्ही जर कुठेही अप्रेंटिसशिप केली असेल तर अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट काढून ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुमची कंपनी तुम्हाला अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट देत नसेल, सर्वात जी सोपी पद्धत आहे ती तशी आहे की तुमची अप्रेंटिसशिप संपली त्यानंतर तुमची कंपनी तुमचा पूर्ण डेटा या अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती अपलोड करते आणि कोणाकोणाची एक्झाम होते, कोणाकोणाचं डायरेक्ट सर्टिफिकेट भेटते. तर तिथं तुमचा डेटा अपडेट झाल्यानंतर तुम्ही तिथं सर्टिफिकेटच्या याच्यात जाऊन तिथून डायरेक्ट तुम्ही तुमचं मार्कशीट आणि तुमचं अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. आणि जर तुमच्या कंपनीनं तुमचा डाटा जर अप्रेंटिसशिप पोर्टलवर अपडेट केला नसेल आणि कंपनी जर अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट देत नसेल तर तुम्ही जवळच्या म्हणजे जिथं तुम्ही अप्रेंटिसशिप केली त्याच्या जवळचं जे गव्हर्नमेंट IT आहे तिथं जायचं आहे. तिथे BTRI ऑफिस असते, ज्यांनी तुमचा MAPSचा क्लेम अप्रूव्ह केला आहे. तर त्या ऑफिसमध्ये जायचं आहे आणि त्यांना तुमचं पूर्ण कंप्लेंट सांगायची आहे की सर असं असं आहे, आम्ही या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप केली आणि आम्हाला अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट भेटत नाही आहे. तर ते BTRI वाले पूर्ण तुमची मदत करतात आणि तुम्हाला अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट मिळवून देतात. तर बऱ्याच मुलांसोबत असं झालेलं आहे आणि BTRI वाल्यांनी त्यांची मदत केलेली आहे, त्यांना अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट मिळवून दिलेलं आहे. तर तुमचंही अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट मिळत नसेल तर BTRIची मदत तुम्ही घेऊ शकता, MAPSची मदत घेऊ शकता. जो आपण डेस्क10चा जो मेल ID दिलेला आहे त्याच्यावर पण तुम्ही कंप्लेंट करू शकता, तुमच्या कंपनीची पण कंप्लेंट करू शकता, त्यांच्यावर पण ॲक्शन होईल. तर जर आणखी जर तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती लागत असेल तर आपण याच्यावरती एक पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे आणि अजूनही अप्रेंटिसशिप सर्टिफिकेटवर आपण व्हिडिओ बनवत राहू. तुमच्या मनात जे काही डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि असा चॅनलला सपोर्ट ठेवा. आपले जे व्हिडिओ आहेत त्यांना लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, कारण ही माहिती जेवढ्या जास्त मुलांपर्यंत पोहोचेल त्या सर्वांचाच फायदा होईल. धन्यवाद.